छडीला ग छम छम विद्या येस घम घम छम 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 तनबाईना घम घम घम. अरे बापरे. नमस्कार हो प्रसाद दादा. नमस्कार. सई मॅडम नमस्कार बर का. नमस्कार. गेले कित्येक महिने तुम्ही ज्याची आतुरतेने वाट बघत होता तोच आहे मी. गुरुजी. लेखकाने पहिलं वाक्य लिहूनच अपेक्षा वाढवून ठेवलेली आहे. पण खरं सांगतो पुढचं स्किट आहे ना धुक्यात गाडी चालवण्यासारखं आहे. तर तुम्हाला सांगतो बा की आंतरशालेय स्पर्धा होणार आहे आमच्या जिल्ह्यात आणि त्याच्यासाठी विद्यार्थी निवडायची जबाबदारी आहे ना ते जमदाडे आहेत ना आमचे ट्रस्टी त्यांनी मायावर टाकलेली आणि तुम्ही निवडा म्हणे. अरे त्या बायाने इनमिन 2 विद्यार्थी आहे त्याच्यातून निवडा ते दोन्ही बी दलिंदर. हे म्हणजे जुलाब लागलेल्या माणसाला मिसळ किंवा ठेचा याच्यातून एक निवड असं सांगितल्यानंतर त्याची जी अवस्था होईल ना तशी माझी हालत झालेली आहे. आता बघूया काय होतं बा. अरे माझ्या सोलो झाला रे यार. आले डुएट आले रे. माझी चड्डी आहे. माझी चड्डी आहे. माझी चड्डी माझी चड्डी आहे. माझी चड्डी आहे. माझी मला वाटलं इतके दिवस झाले सुधारले असतील ते. त्यांना ना जसं वय वाढी राही ना तसं आखो बाखर जाय त्या. खाली बटा बटा खाली. तर पोरे सोन. गुरुजी आज मी तुम्हाला कशासाठी बोलवलोय बा. बरेच दिवस झाले तुमचं स्किट वाजत नाही म्हणून आम्हा दोघांना बोलवलं. असं त्यानं बायनं खवलं मांजर मध्ये मध्ये पंजे मारतो का रे. हा दलिंदर मला काय इथे स्किट वाजवायला बोलवतात का रे. हा मला इथे मुकादम म्हणून बोलवतात. याची तालीम करून घे त्याची तालीम करून घे. याच्या ऍडिशन ली त्याच्या ऍडिशन ली. अभिनय मजूर घेऊन जाणारा अभिनय मुकादम आहे मी. दलिंदर नीट लक्ष द्या. आता आपल्या शाळेतर्फे काही विद्यार्थी पाठवायचे आहेत बुवा. आंतरजिल्हा कॉम्पिटिशन आहे तर त्याच्यासाठी काही विद्यार्थी शाळेचे प्रतिनिधी म्हणून पाठवायचे. ए अरण्या ह्या कॉमेडी शो मध्ये असलं कठीण कठीण बोलणाऱ्यांना आज रात्री 8 वाजल्यापासून बंद करून टाकूया काय रे. आज आत रात्री लय उशीर होईल रे. आत्ता स्किट मध्येच बंद करायला पाहिजे. अरे बारीक पंक्चर चिमूक काट्या मध्ये मध्ये काय टोचत असतो रे. शांता मी जे सांगतो ना ते नीट ऐका बरं का. मला सांगा बा की तुमच्यात असे काही गुण आहेत का. गुरुजी मला टेंगून आहे. गुरुजी माझ्याकडे ढुंगून आहे. अरे हे गुण नाही आहेत रे हे अवयव आहेत. आणि टेंगुण नसतं ते टेंगुड असतं. तुझ्याबद्दल जाऊ दे तुला काय सांगावं. मला म्हणजे गुण म्हणजे काय बुवा म्हणजे तुमच्यात काय बुवा असं टॅलेंट काय बुवा तुमच्यात. अच्छा म्हणजे टॅलेंट म्हणजे कला काय आहे. हा तुमच्यात काय कला आहे. गुरुजी मी आहे हा. ना मी कासवाला असा उलटा करून त्याला हे गुदगुल्या करू शकतो. गुरुजी गुदगुल्या येते काहीच नाही. मी तर मच्छर पकडून त्याला उलटा करून तो मच्छर लेडीज आहे का जेंट्स आहे मी ओळखू शकता. अरे तुम्ही बाय ना मत्सर मारे. अरे हे कुठलं बिकार लेवलचं टॅलेंट आहे रे. कायला मत्सराला उलट करायचे रे. मग त्याच्याशिवाय कळणार कसं. कायला बघायचे लेडीज आहे का जेंट्स आहे. अशी कुठे स्पर्धा असते का. अरे स्पर्धा कशी असते बा म्हणजे वादविवाद स्पर्धा असते आपलं कविता वाचन स्पर्धा असते वक्तृत्व स्पर्धा असते डिबेट कॉम्पिटिशन असते. गुरुजी डिबेट कॉम्पिटिशन म्हणजे काय. अरे बाप रे किती गोड प्रश्न विचारला रे तू. हो म्हणा सोनानं तुकडा. ये 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 इकडे ये. तिकडे गालगुच्चा पाहिजे. अरे डिबेट कॉम्पिटिशन म्हणजे वादविवाद स्पर्धा बुवा. म्हणजे आपण एखादा मुद्दा मांडायचा बुवा समोरच्याने तो मुद्दा खोडायचा बुवा आणि अशी चर्चा करायची बुवा. हा आपणच कसे खरे हे पटवून द्यायचे. ओके ओके मग हे आम्हाला येतं हे आम्हाला करा बरं. मी आता तुला एक मुद्दा सांगणार मग तू तो खोडून काढायचा. अच्छा, खोडून टाका. बरं अरण्या आपले गुरुजी किती चांगले आहेत. चांगले
एक नंबरचे थर्ड क्लास आहे. भंगार आहे माणूस, भंगार. हे नाही नाही अरण्या, अरे आपले गुरुजी असे एकदम रुबाबदार आहेत. यो टकला रुबाबदार आहे. वसाऱ्याच्या मिशा बघ, नको रे. असं वाटतंय त्याचे होठ नाकाला भांडायला चालेत ना, मिशा मध्ये अडकवतात त्याला. हे अरण्या अरण्या, अरे असं नाही म्हणजे आपल्या गुरुजींना किती मान आहे. अरे ती शालेची घाण आहे. काही बोल नको रे. नाही नाही अरण्या अरण्या, अरे आपले गुरुजी म्हणजे शाळेची शान आहेत. अरे थुकलेलं पान आहे. अरण्या, माझ्या गुरुजींना चुकलेलं पान अरे, काय करता रे? बाहेर, बाहेर, तिकडे, निघ. तिकडून सॉरी. अख्खा फडा पाडला तू दलिंदर. उचल तो फडा तिकडे ठेव. ठेव नीट तिकडे. उचल. फालतो. अरे मी तुम्हाला वादविवाद करायला सांगितलं. माझा विषय काढून तुम्ही काय माझीच इज्जत काढताय का रे? नाही गुरुजी, ते खाण्याचे बोलले ना, म्हणून मी आपलं होतो मॅट. आणि वादविवाद स्पर्धा आहे का? रेसलिंग कॉम्पिटिशन आहे का? गुरुजी असल्या चावट चावट पण स्पर्धा असतात. म्हणजे तुम्ही आता म्हणालात ना रेसलिंग. रेसलिंग म्हणजे अरे रेसलिंग म्हणजे कुस्ती. कुस्ती. अच्छा कुस्ती. आता इकडे पाठा तुम्ही. पडा इकडे चल. माठ्या काही बोलतो. हे बघा, वादविवाद करायला आहे ना, तुम्ही दोघं जाल आपल्या शाळेतर्फे, आणि तिकडून दुसऱ्या शाळेचे 2 जण असतील, तर तुम्हाला त्यांच्या सोबत डिबेट करायची आहे बरं का. अच्छा बघू तुम्हाला काय येतं, काय अक्कल आहे. तुम्ही दोघं एका टीम मध्ये, मी एका टीम मध्ये, आपण वादविवाद करू. हे बघा, काय नको. मी मुद्दा मांडेन, तुम्ही पण मुद्दा मांडायच्या. कोणाच्या मुद्द्यात किती ताकद आहे हे बघू भाऊ आपण. नाही नाही गुरुजी, तुम्ही आमच्यापेक्षा मोठे आहेत. तुमचा मुद्दा मोठा असणार, आम्ही दोघे छोटे आहे, आमचे मुद्दे छोटे असणार. पॅड्या, तू नको टेन्शन घेऊ. का? गुरुजी जरी मोठे असले तरी त्यांच्याकडे एकच मुद्दा आहे, आपल्याकडे 2 मुद्दे आहेत. ऐका रे. मुद्दा म्हणजे नेमकं काय समजताय तुम्ही? अच्छा, गुद्दा. अरे गुद्दा नाही रे, गुद्दा नाही. मुद्दा म्हणजे बुवा विचार मांडायचे तुम्हाला. विचार. हा. अरे बापरे पेड्या, अरे आता आपल्याला ते करावं लागणार. काय विचार. आम्ही विचार ना. बापरे, विचार. कुठल्या लेवलला आहेत हे? यांना विचार आणि विचार याच्यातला फरक कळत नाही. जाऊ द्या, सोडा. आपण डायरेक्ट वादविवाद चालू करू. विषय घेऊ बुवा विज्ञान शाप की वरदान. तर विज्ञान वरदान कसं आहे ते मी सांगेन, आणि विज्ञान शाप कसं आहे ते तुम्ही मला पटवून द्यायचे. ओके. म्हणजे आता बाबा विज्ञानाचे खूप सारे फायदे आहेत. विज्ञानाला अनन्यसाधारण असं महत्व आहे बुवा. म्हणजे विज्ञान नसता तर प्रगती झाली नसती. विज्ञानाने एवढे शोध लावले आहेत ना, ते मानवाला गैर उपयोगी पडलेले बुवा. फॉर एक्झाम्पल लाईटचा शोध. एडिसनने लाईटचा शोध लावला. हे काय एडी चाली करता तुम्ही? लाईट साठी शोधायला कशाला पाहिजे? इकडे बटन लागलं की इकडे लाईट लागतं, माहिती काय? अरे अंधारातला उंदीर मार्या, त्या घरातल्या लाईट नाही, जग दुनियातल्या लाईटच्या दिव्याचा शोध एडिसन त्यांनी लावला होता. आणि तुला माहितीये का, जे रेडियम दाखवतो ना तू घड्याळावरचं, तो पण विज्ञानाचा शोध आहे. जे घड्याळ आहे ना, तो बी विज्ञानाचा शोध आहे. घड्याळाचा शोध सगळी फालतूगिरी आहे. घड्याळाचा शोध लागला नसता, 1 ते 12 आकडे आहेत ते मला पाठ करायलाच लागले नसते. घड्याळाचा शोध झाला नसता तर सकाळ झालीच नसती. अच्छा, घड्याळ नसतं तर सकाळ झालीच नसती. मग रोज उठून तो सूर्य काय मस्करी करायला येतो का? अरे घड्याळ आहे ना फार महत्वाचं असतं. घड्याळामुळे कळतं की किती वाजलेत बुवा. मला असं पण कळतं. कसं काय? सकाळी मला जोराची सू आली का मला कळतं सकाळी 6 वाजले. दुपारी मला असं जाम कडाडून अशी भूक लागली का मला 2 वाजलेले आहेत. हो का? कशाला पाहिजे घड्याळ बिडाळ? ते तास काटा, मिनिट काटा, तो उपाशी काटा. उपाशी काटा? तो नाही का उपासमारीमुळे बारीक झालेला एक काटा असतो त्यांच्यामध्ये. अरे तो सेकंद काटा असतो रे. अरे काय करू रे मी तुमचं? काटा तुम्हाला समजत नाही, मग वादविवाद स्पर्धेत काय मुद्दे मांडू मी आज? वादविवाद जाऊ दे, तुमच्या ते डोक्याच्या बाहेर येते. तुम्ही दुसरं काहीतरी करा. म्हणजे वक्तृत्व स्पर्धा असते बुवा, उत्स्फूर्त कविता वाचन असतं, ते करा तुम्ही. गुरुजी मला उत्स्फूर्त कविता येते. उत्स्फूर्त आता तेच ना, बालदी म्हणली काय, बादली म्हणली काय, तो झेब्रा थोडी दिसणार आहे. तुला खरंच वाटतं तुझ्या या उदाहरणाला काही अर्थ आहे? जाऊ दे ना पॅड्या, विनोदाशी घटस्फोट केलेल्या माणसाची कशाला बोलतो?
अशी घटस्फोट घेतला आणि तू काय 2-2 लग्न केलेत का विनोदाशी? काय रचा ती उत्स्फूर्त कविता रचायची असेल तर. हा हा 1 2 3 2 पाव भुर्जीला सॅल्यूट मारू गुरुजीला पाव आणले बेकरीतून गुरुजी आले छत्रीतून. अरे मस्त आहे. बेकरीतून, छत्रीतून आणि छान कल्पना आहे बा. म्हणजे असं छान यमक पण जोडलेलं आहे. ही कविता वापरा तुम्ही त्या स्पर्धेत. हा? पण गुरुजी कविता अर्धीच आहे. अर्धी? ही जर मी पूर्ण कविता बोललो ना तर आपल्याला हमखास बक्षीस Yes, sir. टाळ्या मिळणार. अरे मग म्हणा म्हणा. चल, हा, 1 चल. 2 3 पाव आणले बेकरीतून गुरुजी आले छत्रीतून छत्री फाटली शिवा शिवा गुरुजीनं पटकन सॅल्यूट हवा गुरुजींना पटकन सॅल्यूट हवा. अरे,